हे आम्ही लाकडं गोळा करतोय कारण की आम्ही चुलीवरती बनवतो आहे चिकन. चिकन भात भाई मज्जाच मज्जा आहे. अरे सफिशियंट नाही अजून लागेल. मित्रांनो आमचं चिकन बनवणं हे खूप जास्त ना असं ॲडव्हेंचरच झालेलं आहे. कारण की तुम्ही जागाच बघा, अशा जागेवर चिकन बनवतोय आणि ते पुढे चालले आपले तीन पंटर तिकडे जागा बघायला, जिकडं की सावली असेल आणि मज्जा येईल. तशी इकडं पण सावली आहे आणि इकडं पण आहे, झाडाकडे सावली आहे. आपल्या गाडीवरती लाकडं आहे, नंतर या गाडीवरती सगळी सामग्री आहे, A to Z आहे बघा, दिसते. तर हाय मज्जा आहे आणि तुम्हाला ब्लॉग नक्की आवडणार ही माझी गॅरंटी. कारण की कॉमेडी असणारच आहे ब्लॉगमध्ये, कारण की सगळे मुलं असे की ते कॉमेडी करतात. तर लास्टपर्यंत बघत राहा. यांचा POV तुम्ही बघा, यांचा अनुज पण ब्लॉग करतो तर यांचा POV पण एक नंबर असणार आहे. सो एन्जॉय. ते बघा काय बघा मज्जा करते भाई, मज्जा येईल. म्हणजे अनुजचा पण POV भारी आहे आणि माझा पण भारी आहे. आता हे बघा ओमकार मस्त ब्लॉग करतोय. चालले हा तर सगळ्यात पुढे. भाई यार खरं बोलायला गेलो ना, असं मला खूप आधीपासून करायचं होतं. म्हणजे असं शांत ठिकाणी मित्रांसोबत प्लस एन्जॉयमेंट आणि सोबत थोडंसं कुकिंग पण. तर हे माझं ड्रीम होतं आणि हे आज पूर्ण होतं आहे. तर मित्रांनो आज नेक्स्ट लेवलचे 2 ब्लॉगर अचानक पैदा झाले. याचं अचानकमध्ये बाहेर ठरलं, पण ठीक आहे. मी 1 मिनिट माईक लावणार आहे आणि मग तुम्हाला चांगली क्वालिटी देणार ऑडिओची. हा तर तुम्हाला आता जास्त क्वालिटी येत असणार. तर तुम्हाला दाखवतो आमच्याकडे काय अवेलेबल. इकडे तर काही नाही, तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवेल. याचा POV तुम्ही बघून घ्या. याच्या POV मध्ये सगळं आम्ही दिलेलं आहे. तर इकडे या. तर इतकं सगळे तांदूळ आहे. नंतर आमचं भांडं दाखव रे. भांडं ॲक्च्युअली गरीबाचं भांडं आहे, कारण की आणलं हे महत्वाचं, गरीबाचं भांडं. अरे असं घे ना, आवरती घे ना, मेन सी ना. तर गरीबाचं भांडं ह्या मी बोलतो कारण की असं मला वाटतं छोटं पडणार थोडंसं. काय वाटतं? हा नाही भरपूर आहे रे. काय म्हणतो? एकदम भरपूर आहे रे. चिकन पण आपल्याकडे क्रेझी लेवल आणि आम्ही दररोज वापरणार भांडं. ऍक्च्युली आम्ही गावठी चिकन आणले आणि एक हे फ्रोझन चिकन आणले. फ्रोझन चिकन केस बीस लागले ते मधून आले का आपले? नाही, बाहेरून आहे. हा ठीक आहे. चला पब्लिक, आता बाकीचं डायरेक्ट आम्ही बनवूया. म्हणजे अशी काही चूल आहे, एकदम सस्ती चूल आहे. आम्हाला काही जास्त नॉलेज नाही, कारण की आम्ही फर्स्ट टाइम करतोय. अथर्व म्हणे करू म्हणे आपण काही. तर मी काय दादा आम्ही हे लावतो, माती लावतो, कारण की हे पातीला जड आई खूप माराल आणि ते काळ पडलं ना शॉर्ट होऊन जाईल मोठा. चला पहिले आम्ही माती लावतो. भांड्याला आम्ही माती लावायला चाललोय. ऍक्च्युली लाल माती लावतोय. हा पण सीन हाय. हा नाही माही काढलाय. सीन असं आहे की आता माती भेटायला पाहिजे आम्हाला जास्त पाहिजे, कारण की माती हे प्रॉपर लागलं पाहिजे, तेव्हा भांड्यावर प्रॉपर गरम आणि खराब होणार. आणि माहिती आहे का, आमचं खूप दिवसापासून चालू होतं असं काहीतरी करावं. खूप दिवसापासून भेटली नरम माती हीच पाहिजे आपल्याला. खूप दिवसापासून कालच ठरलं अचानक, कारण की काल पण आम्ही पास्ता खाल्ला पण त्याचा ब्लॉग नाही बनवू शकलो. तर आता आपण माती लावू बसा. तर मातीचं काय अरे ते त्याच्यात जाईल ते एक मिनिट साफ करून घेऊ आपण. हा मग ठीक आहे. माती येते ते त्याला अशी एकदम नरम माती हवी असं म्हणतोय, पण आता आमच्याकडे ते नाही. मग दगडने जेवढी करते तेवढी करते. हे असे दगड नकोय, पण ठीक आहे आता काय करू, थोडं म्हणजे आपल्याला लवकरात लवकर करायचंय, तर मग करून टाकू ऍडजस्ट. हा तर बढिया. ऍक्च्युली जरा चिकन करावं लागतो ना, त्यामुळे आता मे बी लावू शकतो पाणी, तर झाकण ओपनच ठेवतो. फक्त बॉटल पडून फक्त झाकण लावून दे. झाकण एखाद्याच करू. ऍक्च्युली आम्हाला काहीच माहित नाही कसं करतात, पण आम्ही जरी करतोय. पण मग हा फक्त असे लेअर लावून द्यायच्याने ती हे नाही होणार. आणि मला तर बरोबर करतोय. अरे हा राग पण लागते. राग जाऊ दे, आता जी गोष्टी नाही त्याच्या आपण मागून हे नाही. फक्त त्याला जेवढं लावता येईल तेवढं लावून दे. ऍक्च्युली आम्ही नूब या गोष्टीमध्ये, काहीच माहित नाही आम्हाला. काहीच माहिती नाही. कुठं अचानक ठरलं, कालच झालेला प्लॅन आहे. हा अशी लागली पाहिजे, ही लागली पाहिजे, समजे. आता लागते बघ नीट. लागते चला ठीक आहे. कालवंत तयार झालेली आहे. आता माझा हात धुतो का? मित्रांनो आमचा अथर्व भाऊ जरा कांदे कापतोय आणि चांगले. अरे ओमकार तू काही कामं कर भाई.
मित्रांनो आता एवढा घाण सीन झाला काय सांगू हे बघा. ब्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला या ते अनुजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेल नेमकं झालं काय. तर तो सेकंड POV तुम्ही एन्जॉय करा. कंटेंट भेटलं कंटेंट कंटेंट आपण काहीतरी घ्या ना कंटेंट. अरे बाय द वे इकडे साप आहे कुठेतरी माहितीये का. ओमकार बोलतोय. अरे पेटला असता ना भाई पुरं अवघड विषय होता. नो इकडं यांचं चालू आहे साफ करायचं काम चाललंय. इकडं अनुजचा ब्लॉग बनतोय. तर मित्रांनो आता बाकी काही नाही. आपलं अथर्व भाऊ जरा कटिंगचं काम करत आहे ना. हे बघा कांदे कापले, टोमॅटो कापले. आता मिरची कापायची. मिरची शोधू आपण कुठे. मसाले होते बरोबर 3-4 मिरच्या काप. मित्रांनो आम्ही युट्यूबचं हेल्प घेऊन रेसिपी बनवतोय. म्हणजे कशी बनणार ते माहित नाही पण भाषा बनणार हे 100% गॅरंटेड आहे. हा दुसरं ताट कुठे गेलं रे? दुसरं ताट एक अनुजकडे ही त्याच्यामध्ये हे रे ती खालची कोणती रे ही कांदे याच्यामध्ये. कांदे बाजूला ठेवते. कांदे पण घेऊ आपण. मित्रांनो आता वेळ आलेली आहे की चूल पेटवायची. चूल पेटू आपण. थांब तू एक काम कर तू जवळ आहे ना आणि मला हेल्प कर. चल ठीक आहे पेटू. पेटवा लाकडं टाक ना ब्रो. टाकतोय थोडं मागव ते जास्त पेटलं रे लवकर. ते थोडं मागव हे काय अजून काय कापायचं राहिलंय का? ते अजून घे भुसा अजून घे कारण खूप लवकर पेटलं ते. यार ते लाकूड पुढे घे ना. अरे ते भुसा घे ना करतो मी ते. अरे भुसा घे ना ब्रो. ऍक्च्युली ना आहार पुढे लागला पाहिजे. हे तेल टाक त्याच्यात थोडस. एक लाकूड जळायला पाहिजे फक्त. भाई ती आग बाहेर कसं खायला एवढी. ते आपलं तेल चुचल हे तेल घे रे. ते पेटू द्या ना थोडं. अरे राहू दे ना तेल. आता आम्ही म्हणजे मेन इन्ग्रेडियंट पहिले कांदे टाकायचे ते ब्राऊन करायचे बरं का. हा पहिले कांदे टाकून brown हे कांदेच आहे ना. हा टाक. करा असं. अरे नाही झालं अजून नीट बघ का तेल. झालंय हा काय विषय नाही. चमचा घ्या तो पण तिकडं. हा भाई याला बोलतात अनप्रोफेशनल कुकिंग. अनप्रोफेशनली बट व्हेरी प्रोफेशनली कुकिंग ना थोडं आमचं ते जजमेंट चुकलंय पण ठीक आहे आता होतंय. प्रॉपर लेवलला चाललंय. अरे नाही आतापर्यंत ते कांदा ब्राऊन झाला पाहिजे होता. अरे ते थोडस काही नाही. फक्त आगीचं टेन्शन. आग थोडी कमी जास्त आहे त्याच्यामुळे होतंय ते. हा ते एक्सपिरियन्स नाही ना या गोष्टींचा काही विषय नाही. नाही मला समजलं ते आग कमी जास्त आहे ना तेवढ्यात होऊन जायला पाहिजे होतं. तेच स्टेबल फ्लेम नाही आपली. हा म्हणून त्यांचा तो गॅसवर कसं स्टेबल फ्लेम आहे ना म्हणून. आपले कमी ठेवलं आपण सुधीचं. अरे ते हाईट आपल्याला जास्त पाहिजे होते ना आणि भांडं छोटं आपलं. हे बघा बोललो त्यांना मातीचा फायदा. काळा पडलं बघा. काळं पडलं का पडायला नव्हतं पाहिजे. आणि नाही रे भरपूर गोष्टी आल्या आजकाल ते काळा काढायला. तर टमाटे एकदम डार्क ब्राऊन झालेले इथं. टमाटे एकदम डार्क ब्राऊन झालेले इथं. आता आपण टाकायचे सॉरी उलट्या कांदे ब्राऊन झालेले आता टमाटे टाकायचे आणि नंतर मिरची पण टाका. अरे हा ब्रो इथं थांब जरा. आपलं कॉन्टेंटच तर मित्रांनो हे बघा आपली आग चुले बाहेर जास्त आहे. भांड्याला कमी सगळीकडे डोळ्यात आग चालली पण. जरा दही बी आता रेडी करतोय. आणि एकाने हात भरवा दुसरं चार हातानं का बरोबर काय होणार इथं आता. एकच जण करा. हात भरवा. मी टाकतो. अनुचित करेल. मी टाकतो दही टाकू. हा थांबा एक मिनिट. मासे येत रे मासे येत. नो प्रॉब्लेम ब्रो. माशा जरावर ब्रो ते पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. काय प्रॉब्लेम लिओ ये पाणी आलं चाल ठीक आहे. ए काढ ना हाताने काढ ना ती अंड्या हाताने काढ. ब्रो घर बघा घर. हे बघा नाही थोडा तो सुहानाचा मसाला. हे किती टाकायची बघितली काय? गार्लिक टाकताना भाऊ गार्लिकच बाहेर आली. काय तो रिकामटापणा. तर असं असतं मित्रांनो बघा. थोडस बनवून पण घ्या. मित्रांनो आमच्या इकडे मॅरिनेशन चालू आहे. ओ मैं थोडं ते आण ना. ते आण ना. ते पॉज करणे सुहानाचा मसाला घेऊन थोडा. थोडी हळद. साठी काय टाक पटकन टाक्स. पाडू नको आता भांडे धरून ठेव. हे जर हा, ते दही काढ ना पूर्ण. हा थांबा गाईस थांबा. तुषारला खूप डेंजर भूक लागली. काय करणार ओमकार भूक शिवाय माझं. माशांना म्हणा तुम्ही आता ते खा. क्या बात आहे एक नंबर. माशाने जास्तच खाल्ली. ऍक्च्युली आपल्याला आग वाढवायची गरज आहे थोडीशी. हात खराब आहे.
आमचे फ्लेम जरा कमी त्यामुळे जरा शॉर्टेज होतोय पण ठीक आहे आता लाकडं लई बरोबर चाललंय मला असं वाटतं हा. ना ते मला ते चिकन लय आवडलं दिसतं म्हणजे ते मॅरिनेट जेव्हा झालं आणि जेव्हा टाकलं ना आपण आणि जेव्हा ते मिक्स झालं ना भारी दिसतंय एक लाख खायला खूप मजा नाही रे भात दाखव आमचं आम्ही हा एक विचार भात आहे केलं की परत gravy हा आणि एक भात आहे खाऊ मसाला टाकायचे बाकी भरपूर बाकी थोडा अजून बाकी म्हणजे आता किती वाजले 2:30 वाजले ना म्हणजे मेव मोन मास किती वाजले का वाटतं किती वाजले 3:30 3 पर्यंत किती वाजले 3:30 पकडून घे हा, ठीक 2:30 आहे. वाजले 1 तासात आपलं सगळं होईल असं मला हा म्हणजे मला भात 3:30 ला भात खायला- भात लवकर होऊन जाईल तसं 3:30 ला खायला बसू असं मला वाटतंय इकडे खूप घाण होती खूप आमचा ओमकार भाऊ फुल म्हणजे ओमकार बोला खास गॅस सांभाळायला ठेवलाय गॅस नाही चूल चूल हे आवाज काय भारी होतो ऐका. आता आमचा चिकन ब्राऊन होईपर्यंत आम्ही वेट करतोय मी कोण मोबाईल आम्हाला काहीच माहित नाही काय म्हणजे ते कालवा पण लागेल ना काय? 5-5 मिनिटांनी उघडून कालू 5 मिनिटांनी 2 मिनिटांनी लावू. हा मग कर ना तुझ्या हिशोबाने कर ना तो कपडा दे. लागत नाही ना खाली तेल पण टाकले दिसतंय का रे, ब्राऊन झाले का नाही रे अजून नाही. जिरा टाकायचं राहून गेलो होतं काही आमची फोडणी आमची राहून गेली काहीच काय करायचं राहून गेली ठीक आहे आता टाकून देऊ आई ग इथं लागल अंदाज घे सुहाना ते बस, chicken- बस. ए भाऊ नाही रे नाही अरे आता तो भारी लागल नाही. अरे फेकू नको तू. टाक इथं. अरे यार काय माणूस आहे रे. भारी लागल बास आणि ते अंड्या बास. ए सांग रे आता राहिला सांग रे जरा हा खास बनले एवढे अरे 1 किलो चिकनला तुम्हाला काय वाटतं का एवढं कमी मसाला लागतं का अरे आपली घरची आई 3-4 अरे, हा, तो चमचे अर्धा टाकते. किलो चिकन आहे. हा नाही 1 किलो आहे अर्धा किलो आहे तुम्ही. 1 किलो आहे जाऊ दे टाक रे काही नाही. आपल्या घरची आई अरे 3-4 चमचे फक्त मसाले टाकते बनायचं बाकी तुम्ही फक्त ग्रेव्ही बघा ग्रेव्ही नमस्कार, नमस्कार. मग मला सांगा बॉइलिंग प्रॉपर हो राहिलं आपलं म्हणजे आता Boiling होती, आता 10 मिनिटं आपण बंद करून ठेवू नंतर आपलं पाणी टाकायचं बाकी 10 मिनिटं बंद करायचं शिजू दे चांगलं ते हळद वगैरे शिजली का सगळं मसाले बिसाले एकदम पूर्ण मुरू द्यायचे एवढं झालं का मग आपण आता पाणी टाकू चटका काय रे नाजूक कली टाको तुषार द कधी हे बघा मित्रांनो असं घ्यायचं हा झालं तर आता 10 मिनिटाला ठेवायचं असंच नंतर मग पाणी टाकूया नंतर भात बनवायचं आहे आणि मग नंतर मग खायचंय फक्त खायचंय बस तर तुषार मस्त लाकूड भेटले आता मित्रांनो विषय काय झाला आम्हाला भातला लाकडं कमी पडत होते पण हे एवढं भारी भेटलं ना आणि बघा तुटलेले ऑलरेडी मजा येऊ राहिली बाई प्रॉपर शूट आहे अनुजच्या पीओव्हीला वेगळी मजा आहे माझ्या पीओव्हीला वेगळी मजा आहे चला आता आपण जाऊया हे लाकूड घेऊन आता भात बनवायसाठी पहिले तर अजून चिकन बाकी आहे अजून अर्धा आपलं आमचं चिकन आम्ही ते 10 मिनिटं ठेवलेलं आहे पॅक करून आता फक्त पाणी टाकून थोडंसं मस्तपैकी ग्रेव्ही तयार होऊन जाईल पाणी 200-300 ml टाकून देऊ ए ओमकार तर ही वेगळीच मजा आहे चला खूप मोठा वाळवंटी प्रदेश आहे जवळजवळ समजून चला विचार करा मित्रांनो इथं सावली नावाचा प्रकारच नाही हे बघा अख्खच्या अख्खं मोकळं आहे सगळं सुकलेलं आहे एवढंसं हिरवं नाही 10 मिनिटं ठेवलं होतं मस्त होऊन गेलं एकदम किती आता टाकायचं अंड्याकडे नीट बघ रे अंड्या थोडं टाकू. अर्ध कर ऐक माझं काय राहतो अर्ध करावं लागेल पाणीचं ना अरे वास काय मस्त येतो एकदम अरे मी खाल्लं ना लय गावठी फील येते मला लय भारी लागला अरे ओमे ते नको घेऊ मित्रांनो खोटं नाही बोलत एकदम गावठी जे मटन असतं ना चिकन असतं ना तशी फील येते अजून टाकू थोडं थोडंसं टाक आणि काम करू पाणी अरे बाप हळू चटके लागते रे बाहेर मागून येते ना ते अनुज ऐक ना काम कर हलव आणि ते झाकून हलव आणि ते झाकून ऐक अनुज थोडंसं टाका कारण की खूप कमी पडते टाकू आपल्याला भात मिक्स होणारच नाही ते हा मग आपल्याला कोरडं खावं लागेल बस 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 मित्रांनो ऍक्च्युली सीना झालाय बघा भाजी बनवून गेली प्रॉपर एकदम प्रॉपर आणि टेस्ट पण करून बघितली भारी वाटली का रे आता मग एक नंबर आहे बघ पीस थोडेसे जळलेले आहे पण ते जळलेल्या पीस मध्ये लय मजा येणार आहे अरे वास एक नंबर येतोय काही बोला आता आम्ही यात टाकतोय कारण की आमच्याकडे जरा भांड्यांचा विषय आहे आता टाक 25 आता याला आपण घेऊ हलवून होपसो सगळे बसले पाहिजे बसले आतरो पिस्ता बसून घे सर सगळं बसला थोडं खाली घे ना खाली ए, उडेल 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 नाही खाली घेतो मी आरामात घेतोय परत थोडी भाजी गरम करून भांडं दाखव अनुज मग कसं वाटतंय क्लिअर भाजी याच्यात आलेली ठेवा ते मजा येते मजा आहे ना एकदम प्रॉपर आता होण्यासाठी रेडी होतोय तर आता सीन हा झालाय आमचं पाणी पिण्यासाठी शॉर्टेज झालेलं आहे कारण की बघा भाजी पण रेडी आहे राईस पण रेडी आहे फक्त पाणी बाकी आहे तर आता पाणी घ्यायला चाललोय तर लवकर जाऊन लगेच येऊ चाल ओमकार चल काय रे पाणी जास्त ना भात टाकून झालेला आहे बरोबर आहे. पाण्याची लई कमी पडलेली आहे भाऊ पाणी कमी होणार आहे भात कोरडा होणार आहे मी आलो पाणी घेऊन चल
ऐक नाही, एक थंड आणतो आणि एक नॉर्मल आणतो, ठीक आहे. दोन. मित्रांनो खूप जास्त धावपळ झाली, आमचं पाणी संपलं. आम्ही ऑलमोस्ट 3 छोट्या बॉटल आणि एक मोठी बॉटल आणली आहे. आता भात बनवतोय, म्हणजे ऑलमोस्ट भात रेडी आहे, आमची भाजी पण रेडी आहे. आणि हा आमचा अनुजला चक्कर येते वाटतं, पण ठीक आहे. डेड बॉय झाले, डेड बॉय. किती सांडे. आणि आमचा ओमकार ॲज युजल सगळी मॅन. आता बघूया भात बनला की नाही आपला. आता भात जायला नको. नाही अजून फ्लेम ना जास्त वाढून गेले असं वाटतं मला. हा फ्लेम वाढले गेला. हलवत राहा. होऊ दे पण थोडंसं अजून, बरं का. हलवत राहा थोडं. हे फायनली आमचा भात पण झाला, आमची भाजी पण रेडी आहे, हे बघून घ्या. तिकडं कसं काय आणि भात पण काय झालं, भात ठेवला आणि भातचा जरा जळाचा वास आला मला, म्हटलं काढून घेऊ आता, बस झालं. सो काढून घेतला. आता बसायला जागा नाही, आता एकदम उन्हामध्ये बसावं लागेल, बघू आता काहीतरी. आणि हा 3:30 वाजले. ठीक आहे, खावं लागेल. घर थंड पाणी आणलं ना. मी तर चॉकलेट खाणार, तुम्ही खा. खरंच चॉकलेटची गरज होती आणि चॉकलेट मी खाऊन घेतली. सर आवरा पटकन. हे हे सगळं भात प्रॉपर झालं. ए, हा A to Z भात खायचं. अरे भूकच एवढी लागली, आता रोज संपून जाईल माहितीये का, बेकार भूक लागली. वेळ आली आहे खायची आणि बघून घ्या किती मस्त वाटतंय. अनुज भाई खूप भारी, खूप भारी. आता भाई एक नंबर आहे, एक नंबर. मी काय करू, मी 5 स्टार खातो. खाऊन घे. कुठं घे? तर मित्रांनो आता मी खातो, नंतर भेटूया. तर मित्रांनो फायनली आमचं सगळं खाणं पिणं झालेलं आहे, प्रॉपर पोट भरलं. ऑलमोस्ट माहिती आहे का, आता 4 वाजलेले. आम्ही सुरू केलं आहे किती वाजता अनुज? सुरू किती वाजता केलं आपण? सुरू आम्ही हे केलं होतं अप्रॉक्सिमेटली 12 वाजले होते. 12 पण येईल, लवकरच झालं होतं. लवकर 12 साडेबारा वाजता सुरू केलं आणि आम्ही प्रॉपर सगळं आवरून इकडनं निघतोय 4 वाजता. क्लिक थोडी आहे घाण, पण ठीक आहे, चालतंय. ठीक आहे. ओमकार भाई काय बोलणार भाई? आता आपण पुढं ओमकारच्या घरी भेटू. ओमकारचं घर, ओमकारचं घर पण दाखवा नवीन. चलो भाई. तर मित्रांनो ओमकारकडे गेलो होतो, पण अशी कंडिशन होती ना की पुरं एक्झॉस्ट झालो होतो आम्ही जेवण करून पण. सो तिकडं काही शूट केलं नाही आम्ही. पण खूप मजा आली, खूप मस्त एक्सपिरियन्स होता आमचा फर्स्ट टाईमच्या हिशोबाने जेवण पण खूप मस्त बनलं होतं. सो आता हा ब्लॉग आपण इकडेच एंड करूया. आणि असं काही इंटरेस्टिंग ब्लॉग पुढे फ्युचरमध्ये येतील याची मी गॅरंटी देतो, कारण की मला स्वतःला अशा गोष्टी करायला आवडतं. सो बस आता भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. हॅव अ नाईस डे. बाय बाय.